एवढा मन लावून व्हिडिओ पाहत असते वय. ते काल परवा मी ते डायमंडचा मिरच्याचा व्हिडिओ टाकला. अरे खरंच संडास लागली मला, खरंच. बुळकुंडी आण बाई, गोळे आण इकडं. कुठे गोळी आण लवकर, कळ निघायच्या आतमध्ये. अरे खाल्ल्या तर लांबच ते नुसतं दाखील. आण तो डबा इकडं, या डब्यात असन पाय गोळ्या. रिवायटल धर, हे डबा काम येईन आपल्याला एखाद दिवशी असाच. दे ठेवून. बाबा 5-5, 10-10 मिनिटाला जावं लागत आहे बा मला. लय मन लावलं सबस्क्रायबरने आपल्या. डायमंडचा गेमच केला ना तुम्ही. डायमंड नाही ठेवलं, सिल्वर नाही ठेवलं. बेजार झालो कालपासून. तुम्ही बघता ना आता मला कसली तरतरी नाही राहिले अंगामध्ये, हातपाय गळून गेले. डिहायड्रेट झालो टोटल. मग काय मी एवढा गोरा दिसायला लागलो तर मग हाल अपेक्षा कोण पाहणार आहे. अरे देवा, कसं होईन तर बाबा. अरे बाबा खरंच लय हाल झालेत, खरं सांगतो. ते काय असते ते लागलंय काय काय माहित. काय अर्ध्या लाल मिरची ते डायमंड त्यांनी तर लालच खाल्ल्यात, त्याचं काय होईन तर हो बाबा. आता मी तर म्हणतो ते तिकडंच वाड्यालाच असं असं पाणी घ्यायचं आणि जायचं. नाही तर तसंच तिथंच रिपीट चक्रावर चक्र चालू असतं त्याच्या. अवघड आहे बाबा. थोडंफार काही कोणाला कळत असेल चांगली गोळी औषध, डॉक्टरकडे मी जात नाही, मला सोयीचलं भी वाटत आहे. तुम्ही गोळ्या औषधं सांगत असाल तर सांगा. मी आणल्या सध्याला ही O2 नावाची गोळी आहे. लोक म्हणतात चांगली आहे. मला 2-3 यांनी सांगितलं आपल्या जवळच्या माणसाने. मी कोणाला सांगितलंच नाही की मला खरंच त्या व्हिडिओ काढल्यापासून गुळकोटी लागली म्हणून. परेशान झालं मी, लय बेजार झालं. काय चेकचं काय काढत बसली बाई. ती चेक येऊस तर माझ चेक कट होईन तिकडं. तीन दिवस झाले जेवण नाही व्यवस्थित. जेवण चांगलं करते बायको, जेवण चांगलंच करते बाबा. चांगलं जेवण करते. चिकन, बिर्याणी, मटन, मासे सगळं, व्हेज नॉनव्हेज सगळं खातो मी. आणि चांगलं असतं. एवढे बी हालाकीचे दिवस नाही आहेत. आम्ही तुम्हाला जे दाखवतो आहे हे आमच्यासोबत काही दिवसापूर्वी घडून गेलेले. त्यामुळे एक चला जनजागृती म्हणून आम्ही व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याला तुमचा खरंच खूप चांगला प्रतिसाद येतो आहे. आणि आम्ही तुमच्या कमेंट्स वगैरे वाचत असतो. ते 1 नंबर कमेंट्स असतात. खूप प्रतिसाद छान आहे तुमचा. आम्हाला त्या व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा भेटते. आम्ही खुश आहेत. आणि लागली थोडी पण होईल व्यवस्थित. लॉंग व्हिडिओसाठी सपोर्ट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असले तर. नेटवर्क मार्केटिंगबद्दल अजून खूप काही किस्से आहेत माझ्या आयुष्यात घडलेले, मी तुम्हाला नक्की शेअर करत. असले भयान किस्से आहेत ना, बेजार होऊन जातं तुम्ही. मी काय दिवस काढलेत ही गोष्ट तुम्हाला जर कधी कळली ना, बाप. अजून एक लॉंग कंटेंट काढणार आहे मी आमच्या डायमंड सरला घेऊन. डायमंड आमचा जरा बिझी आहे सध्याला, तारखा चालू आहेत. आमचं डायमंड काय करतो माहिती आहे तुम्हाला? आमचे डायमंड सर खरे त्यांचं जर जॉब पाहिला साईड बिझनेस, ते बँडवाले आहेत. त्यांच्याकडं आर्गन, खुळखुळे, ढोल हे सगळं आहे त्यांच्याकडं. मोठा माणूस आहे तो बी, पण कलाकार आहे. 1 नंबर कलाकार. त्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे. मी तुम्हाला त्यांचे चॅनलची लिंक देईन. ते पण शॉर्ट फिल्म बनवतात मस्तपैकी. अजून काय नाही. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते बी आम्हाला कळवत जा. काही बदल करायचे असेल तर ते पण सांगत जा. आम्ही येत्या वेळात नक्की ते बदल करू. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये असा घाण फसलो आहे मी की ते सांगू शकत नाही तुम्हाला. माझा एक मित्र आहे,
त्याच्याकडं ॲक्च्युअलमध्ये BMW होती. आमच्या खेडेगावात कोणी 4 चाकी गाडी पाहिली नव्हती. मी तर लहानच असतो, तर माझ्यापेक्षा मोठा आहे, पण नंतर आमची मैत्री झाल्यामुळे त्याने मला त्याच्याबद्दल थोडं सांगितलं. तर त्याचा आणि माझा जवळपास सारखाच आहे. ते आता लय बेकार हाल आहेत त्याचे. आता जाऊ दे, आता सांगाल तुम्हाला एका दिवशी व्हिडिओमध्ये येत राहील सगळं अपडेट. तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ. टोटल A to Z माहिती देतो तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगची. हां, आता मला सबस्क्राईब करा लवकर, आपले 50K सबस्क्रायबर कंप्लीट करा. 50K करायचे. नाही कारण ब्लॉग बनवते. आता ती व्हिडिओ काढते त्याच्यामुळे तिला शूटिंगमध्ये नाही घेतलं जास्त. पुढच्या वेळेस जेव्हा मी ब्लॉग बनवलं ना मस्तपैकी, त्याच्यामध्ये तिला येतो 1-2 डायलॉग चिपकून. तिनं बी मला पडतीच्या काळातलं साथ दिलेली आहे, असं नाही आहे. बायको आहे माझी, तिनं साभारून घेतलं आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. आणि आम्ही तसं पाहिलं तर खेड्यातून बिलॉंग करतो, तर आम्हाला काही जास्त तुम्ही जसं विचार करत असताल की बाबा तू शुद्धच बोलत नाही. मला एक कमेंट आली होती की तो म्हणत भाषा खूप अशुद्ध आहे, असं तसं. बोलायचं जर झालं तर आम्ही एकदम शुद्ध मराठी बोलू शकतो, त्यात काही अडचण नाही. पण कसं गावाकडची भाषा बोललं ना तर थोडंसं भारी वाटतं आणि मन बी हलकं होतं. आणि किती प्रयत्न केला शुद्ध बोलायचं, ते अचानक ते निघूनच जातं तोंडातून. मग तर समोरचा माणूस अचानक असं आपल्याकडे पाहतो, अरे हो आत्तापर्यंत एवढा प्रोफेशनल बोलत होता ना, अचानक असं. म्हणजे ज्यावेळेस मी असं क्लायंट कनेक्ट करायला जायचं ना, मीटिंग अटेंड करायला जायचो, मला ते आता म्हणजे ह्या क्षेत्रात असं स्टेजवर बोलायचे खूप संध्या भेटत असतात. लोकांना कसं गांडवायचं, हे सगळं त्यांना कसं बोलवायचं, सगळे म्हणजे मौका भेटतो ना तिथं बोलायला. तर मी असं बोलायला जायचो मराठीत, शुद्ध मराठीत चालू व्हायचं ना, अचानक गावाकडची भाषा तोंडातून निघायची. तर ते मला लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की रिॲक्शन जाणून यायची की अरे माझं काहीतरी चुकलं आहे. आणि मग मी खाली पुण्यात कोंडवा साईडला मला एकदा, आता नाव नाही घेत, बोलवलं होतं. मी जॉब करत होतो त्यावेळेस कॉल सेंटरला. मला म्हटलं चलो एक नंबर जॉब आहे, पैशावाला होशील, लखपती होशील. त्यावेळेस माझी 12वीच झाली होती, लग्न पण झालं नव्हतं. गेलो आम्ही त्याच्यासोबत तिकडं, आणि 5 स्टार हॉटेल होतं खरंच. खरंच 5 स्टार हॉटेल होतं. पण आमच्या गावाकडच्या सगळे माणसं होते, साड्या धोत्र साधेसुधे माणसं, हाय प्रोफाईल नव्हते. कारण की आणि मी पण खेड्यातलाच होतो. गांडवायला काय आम्हीच खेड्यातलेच माणसं भेटतो काय तेच कळलं मला. सगळे साधारणच माणसं, म्हणजे वेल एज्युकेटेड कोणीच नाही. म्हणजे ते असं टार्गेट करत होते त्या लोकांना की ज्यांना खरंच जास्त काही ॲडव्हान्स नॉलेज नाही, अशा लोकांना टार्गेट करत होते. आहेत असे भरपूर लोक आहेत. ते अजून पण अशा खूप काही लोकांना अटकून ठेवलं. अजून एक माझा मित्र आहे, तो अजून पण ते एक औषध विकतोय, त्याच्या मागं ते माणसं जोडत राहतो आहे, त्याला त्याचं कमिशन मिळते. एका आजारावर सगळंच चालतं म्हणे, काय बी चालतं आहे. कुठं पॉसिबल आहे काय? तंत्रज्ञान कुठं गेलं आहे, सायन्स कुठं गेलं आहे, मेडिकल कुठं गेलं आहे, आणि हा विषय कुठं. आता आयुर्वेदिक जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे रिझल्ट तर काय लवकर मिळत नाही. त्याच्या भरोश्यावर म्हणजे लोक एक वेळेस ते दवाखान्यात गेलेलं परवडतं, पण आयुर्वेदाकडं थोडं इग्नोर करतात. आणि हे तर प्रोडक्ट हे जगा वेगळंच असतं, ऑलराऊंडर, काय बी खाय काय बी राहाय, कसं बी वेगळंच असतं. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, याबद्दल बी मला थोडीफार तुम्ही माहिती कळवा की अजून काय करायला पाहिजे. अजून तुमच्यासोबत काही प्रसंग घडला असेल तर तो नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा. मी त्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. गोळी घेतली, आता झोपतो निवांत. भेटू उद्या.